नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नेहा पवार आत्महत्येच्या तपासात अंधश्रद्धेचं मोठं सावट उघड झालंय। पंचवटी पोलिसांनी हिरावाडी परिसरातून एका भोंदूबाबाला अखेर बेड्या ठोकल्यात। नेहा पवारने सातपानी चिठ्ठी लिहून जीव दिल्यानंतर या प्रकरणात जादूटोणा आणि कौमार्य चाचणी संदर्भातील धक्कादायक माहिती समोर येत होती। महाराष्ट्र अनीस आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे आणि पोलिसांनी याकडे लक्ष वेधल्यानंतर तपासाची दिशा बदलली आणि आरोपी संतोष पवार याच्या घरातून नागाच्या आकाराचा खिळा, काळा बिब्बा आणि भस्माची पुडी यांसह जादूटोण्याचे साहित्य जप्त झाले। चौकशीतच आरोपींनी हिरावाडीतील मांत्रिक सुनील मुंजे याचे नाव सांगत कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी रात्रीच छापा टाकून सुनील मुंजेला अटक केली। घरात मंदिर आणि दरबाराच्या नावाखाली तो दैवी आणि आघुरी इलाज करीत असल्याचं उघड झालंय। पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असता 1 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे। दरम्यान या भोंदूबाबाने आणखी किती लोकांना फसवलंय त्याचा तपास आता पंचवटी पोलीस वेगाने करीत आहेत। लोकांनी अंधश्रद्धात्मक गोष्टींपासून दूर राहावे आणि कोणी फसवणूक केल्याची शंका आली तर त्वरित अनीस किंवा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।